नांदेड़ जिले के हदगांव हिमायतनगर तालुका में लगातार बादल छाए रहने के कारण हाथ से आने वाली तुअर की फसलें जल गई हैं। साथ ही चने की फसल में भी जलकर हुए नुकसान के कारण अधिकांश किसानों ने चने की फसल में हल चला दिया है। इस बात को पर्यावरण में निर्माण हुए बदलाव के कारण किसानों को भारी नुकसान हुआ है और किसानों की आर्थिक तंगी दिन ब दिन बढ़ती जा रही है। इससे उबरने के लिए मांग की जा रही है कि हदगांव हिमायतनगर तालुका को सूखाग्रस्त घोषित किया जाए और तत्काल सहायता दी जाए। इस वर्ष खरीफ सीजन में कम बारिश के कारण कपास, सोयाबीन को काफी नुकसान हुआ है। सोयाबीन के बीज नहीं भर पाने के कारण किसानों को केवल 1 से 2 क्विंटल ही सोयाबीन की फसल मिल पाई, जिससे खरीफ सीजन में हुआ खर्च भी नहीं निकल पाया था। अब बादलों और कोहरे के कारण खेतों में कपास और तुअर की फसल को भी काफी नुकसान हुआ है। तुअर को फूल लगने के बाद पिछले कुछ दिनों से चल रहे बादल के कारण कीड़ों के प्रकोप से फूल झड़ गया है और किसानों को फिर से नुकसान का सामना करना पड़ेगा। इसी कारण तुअर का उत्पादन घटने वाला है, क्योंकि अधिकांश किसानों के खेतों में तुअर की फसल काली होकर खराब हो गई है। जबकि रबी में उगाए गए चना और ज्वार को भी बेमौसम बारिश और उसके बाद मौसम की मार के कारण नुकसान हुआ है। कई किसानों ने चना की फसल पर हल चला दिया है, क्योंकि कृषि उपज के नुकसान और मार्केट यार्ड में फसल को मिलने वाली कम कीमत के कारण किसान दोहरे संकट में आया है। मांग की जा रही है कि सरकार किसानों के इस नुकसान पर ध्यान दे और कपास, सोयाबीन, ज्वार समेत अन्य फसलों के लिए गारंटी शुदा दाम दिलाकर किसानों को आर्थिक संकट से बचाने के लिए सरकारी मदद दे। हदगांव हिमायतनगर, जिला नांदेड़ से एम अनिल कुमार की रिपोर्ट। चना मोडल्यामुळे कशामुळे आणि काय झालं? नैसर्गिक मुळे आबाळामुळे समजा हे आता पिवळी जरद पडल्यामुळे हे मरण याची शक्ती लई झाली, पिवळे पडले, खराब होऊन गेले सगळे। त्याच्यामुळे आता नुकसान झालं भरपूर। आता हे मोडून आता बरं, आता तुमच्या आजूबाजूला कोणी शेतकऱ्यांनी मोडलं का त्यांना? हो ना, त्या ज्ञानेश्वर शिंदे मोडले, हे अकबर मोडलं, आपले जीवनाजी शिंदे मोडले, सुभाषराव शिंदे, याचे शेतकरी बरेच जण मोडतोड केली त्याची। बरं, येत नव्हता का चना? ते काय नाही 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 सगळे जे नुकसान झाली होती, पिवळा जरद पडून गेला होता सगळा, ते सगळं जळून गेला होता। ते जळाल्यामुळे ते मोडून टाकून दिले बघा। आता ते सध्या शेतीची परिस्थिती खूप अवघड झालेली आहे। खरीप आणि रब्बी दोन्हीचंही नुकसान व्हायला, काय सांगतो तुझ्या संदर्भात? खरीपचं जर सांगायला जर गेलं सरजी तर कसं आहे, सुरुवातीला आहे की नाही पेरणी वेळेवर झाली नाही। जशी पेरणी झाली तशी भयानक पाऊस पडला आणि खरडून गेला। त्याच्यानंतर जसा पाऊस पडला तर रपरप जास्त पाणी पडायचा आणि त्याच्यानंतर उघाड पडली तर महिना 1.5 महिन्याचा उघाड पडायचा, सगळं पीक वाळून जायचा। कसे बसे तरी खरीपचा जर हातामधून गेलाच होता, रबीचा कसे तरी आम्हाला उत्पन्न होईल असं आम्हाला वाटला। रबीचा आम्ही कसे बसे पेरणी केली तरी आसमानी संकटाने आहे की नाही आमच्यावर आहे की नाही आणखी कोप केला आणि सततच्या मागल्या ढगाळ वातावरण आणि पाऊस पडल्यामुळे आणि कुठं रानामध्ये पाणी साचला आणि पाणी साचून जे आपला हरभरा पीक असतो ते 100% असं जळून गेला आणि मरण्याच्या उंबरठ्यावर होता। म्हणून आम्हाला पर्यायच नव्हता दुसरा की बा आता याच्यामधून तर काही निघू शकत नाही। म्हणून परिसरातील हिमायतनगर तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी संपूर्ण हरभरा हे पीक मोडून दुसरा पीक घेण्याचा हातपाय आम्ही एकीने हलवत आहोत। कारण की खरीप गेला, रब्बी पण जर गेला तर आमचं आहे की नाही उदरनिर्वाह होणं हे मुश्किल होईल। कारण की आमचा जे बी शेतकऱ्यांचं जे बी काही रोजीरोटीचा विषय आहे तो शेतीवरच, ह्या पिकावरच असतो। परंतु हे पीक 100% गेल्यामुळे आहे की नाही आम्ही काय करावं आणखी काही समजत नाही। आणि शासनाने जे पीक विम्याचे जे अग्रिम रक्कम दिवाळीपूर्वी देतो म्हटले तो पण आलेला नाही। दुसरी गोष्ट, दुष्काळीमध्ये आहे की नाही आपलं हिमायतनगर तालुक्याचं नाव नाही आहे। दुष्काळ 100% हिमायतनगर तालुक्यामध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि हे जे अवकाळीचा पाऊस आहे, अवकाळीच्या पावसामुळे तुरीचा संपूर्ण सीक गेलेला आहे। कापूस पूर्ण आहे की नाही फुटलेला होता, तिथे कोंबा निघण्याच्या अवस्थेत होता आणि कापूस तर तेवढा प्रमाणात नव्हता, परंतु जे बी होता ते पूर्ण नुकसानीच्या ह्याच्यामध्ये गेला आणि जो कापूस भिजला गेला त्यांचा व्यापाऱ्याकडून आहे की नाही भाव पण त्यांना कमी लागतोय। असे अनेक प्रश्न आहे। तरी आम्हाला शासनाला अशी आमची कळकळीची विनंती राहील हिमायतनगर तालुक्यावासीच्या सर्व शेतकऱ्याकडून की आमचा अवकाळी ग्रस्तामध्ये आमचा तालुका घ्यावा आणि कोरडा दुष्काळ जाहीर करून इथल्या शेतकऱ्यांना आहे की नाही शासनाकडून जे बी अनुदान आहे ते अनुदान आहे की नाही मिळावे।